गुड मॉर्निंग. एक वेगळा व्हिडिओ लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी. आज थोडा स्पेशल आहे कारण आम्ही आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड टेस्ट मॅच बघायला चाललो आहे आणि आय होप की इंडिया जिंकेल आजची मॅच, कारण की आपली हालत खूपच खराब आहे. पण चला बघूया, स्टेडियमपासून क्रिकेट आहे शेवटी, काय आपली जीत होणारच. तसं मी आधी पण ह्या स्टेडियमला मॅच बघायला गेलो आहे, पण इंटरनॅशनल पहिलीच मॅच बघायला चाललं आहे आणि बऱ्याचशा कथा पण ऐकलं तिथं की काय काय अलाउड आहे, काय काय नाही आहे. तर या व्लॉगमध्ये सगळं मी तुम्हाला सांगेल की तिकडे काय काय घेऊन जायला पाहिजे, कुठल्या स्टँडमध्ये बसायला पाहिजे आणि ऑब्व्हियसली कशी दिसते हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसेलच. समोर स्टेडियम दिसते आणि आम्ही पार्किंग शोधतोय. हे कोण पार्क करून गेले? काय धुळी धुळी सगळ्याच कारभार आहे इकडे. आमची इच्छा आहे की कधीतरी आम्ही पण या स्टेडियमवर खेळावं, पण आज तर आम्ही मॅच बघतो. चला, लाईन तर खूप मोठी आहे, छोटीच आहे. मग अभ्या काय बोलतात 2 किलोमीटर चालायला लागतं. मला इथं बाहेर जायला लागेल ना. मी केलं असेल तर ठीक, पण लोक चालत जाताना दिसत नाहीत ना इथे. हां, ते पण आहे. आता उलटी लोक पार्क करून चालत येताना दिसली असतात. पार्किंग झालेलं आहे, सॅक वगैरे सगळे काढून ठेवलेले आहेत. नियम मला संजोगने सांगितले आणि हा एक रुमाल घेऊन चाललोय फक्त मी. एवढं मागं तिकीट काढून फक्त एक रुमाल घेऊन जायचं आहे ना. मला वाटतं आतमध्ये आपण 4-5 ड्रेस घालायला पाहिजे होते, तेवढे तरी अलाव केले असते. तिकीट काढायचं बरोबर. आणि जो तिकीट काढणार होता तोच नाही आला. चला, एनिवेज पार्किंग एवढं काय डेव्हलप नाही, सगळी धूळ मिट्टी आहे सगळी. तर गाडी आपली सांभाळून लावा. ह्या पार्किंग फ्री सांगितलेलं आहे, पण फ्री पार्किंग सर ह्या मॅचला तरी ठिकाणी चालणं आलेलं आहे. आमचा नॉर्थ स्टँड आहे, मला वाटतं हा ही स्टार्टिंगचं आहे स्टेडियमचं. आणि ह्या मोकाट पटांगणात 2 व्हीलरचं पार्किंग आहे. थोडं बहुतेक स्टेडियमच्या जवळ आहे. स्टेडियम आहे इकडे, 2 व्हीलरचं पार्किंग आहे इकडं, आणि आम्ही तिकडे कुठेतरी पार्किंग केलेलं आहे एकदम लांब. दिसायला जवळ, चालायला लांब. दिसायला जवळ, चालायला लांब. पाऊले चालत ती पंढरीची वाट चालल्याचं. इथं दिसत आहेत ते वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या रूपातले विराट कोहली, MS धोनी, म्हणजे वेगवेगळ्या साईज आणि वेगवेगळ्या कलरमधले विराट कोहली, रोहित. हां, रोहित, विराट आणि धोनी आहे तिथं. हे बघा, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये एक विल्यमसन पण आम्हाला भेटलेलं आहे आणि आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. त्या बाजूला हो बाबा, विल्यमसनला बघू दे. विक्रम नावाचा पण एक प्लेअर आहे. असे बरेचसे प्लेअर आम्हाला भेटतात. गेट आहे आणि आय गेस हा साऊथ पवेलियन आहे. आमचं नॉर्थ ईस्ट लिहिलं आहे तिथं. यांनी काय लिहिलं आहे? साऊथ आहे. आमचं नॉर्थ स्टँड आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा कधी याल मॅच बघण्यासाठी तेव्हा. हां, हे प्लेयर्स इथून जाऊ शकतात. आज आम्ही प्लेयर्स नाही आहोत म्हणून आम्हाला तिकडे हाकललेलं आहे दुसरीकडे, नंबर 3. आणि इथून मे बी आमची एंट्री आहे. विचारायला लागेल हे की नॉर्थ वेस्ट स्टँड आहे की? हे बघा नॉर्थ स्टँड, हे बघ नॉर्थ स्टँड लिहिलं गेट नंबर. नॉर्थ स्टँड पण एंट्री कुठं आहे? चला, अखेर आमच्या इथं आलो आहे आम्ही. तिकीट. हे नॉर्थ स्टँड लाईनमध्ये उभे आहेत आम्ही आता आणि इथं चेकिंग चालू आहे. 7 तिकीट काढलेले मी, 7. त्यातले फक्त 2 आले. ते बघा, 1-2 फक्त. वाईट आहे, पण आम्ही आज एनकरेज करणार इंडिया टीमला आहे ना. आणि काय 400 काय 500 रन झालं तरी आम्ही करणारच. तू 250 कर, मी 250 कर. अखेर संजोगने आणलेला बॉक्स त्याने अलाव केलेला आहे. चष्म्याचा बॉक्स. मॅच कशी बघणार? हां, हो, पण बॉक्समुळे माणूस काय करू शकतो आतमध्ये हे आपल्याला आज कळेल. त्याच्या चष्म्याच्या बॉक्समध्ये काय ते फक्त मलाच माहिती. मलाच माहिती.
तिथं काय अलाव असेल काय अलाव नसेल हे तुमच्या नशिबावर अवलंबून आहे. काही जण म्हणतात वायर अलाव नाही, काही जण म्हणतात चष्म्याचा बॉक्स अलाव नाही, माणूस तरी अलाव आहे की नाही काय माहिती. अँड लेफ्ट साईड बघा. चला खूप सारं चालणं बाकी आहे अजून. कोण ओळखीचं भेटते का बघा. मजा येते. फ्लाईट तिकडे आहे बघा समोर. असं तुमच्या तिकिटावर लिहिलेलं असतं की काय फ्लाईट आहे ते, आणि फूड प्राइसेस पण मी तुम्हाला दाखवतो. ईशान्य दिशेला आपण चाललो. ईशान्य का नैऋत्य रे? नॉर्थ म्हणजे उत्तर. उत्तर. हा उत्तर. काय झालं ईशान्य नैऋत्य आणि हे करतं. चला विराट चाललाय आमच्यासमोर. हा वेगळ्या साईजमधला विराट आहे. शंकराच्या देवळाला प्रदक्षिणा घालतात तशा आम्ही आता प्रदक्षिणा घालत चाललोय. आणि मला वाटतं हा शेवटचा टोक आहे वाटतं. B5 आहे आमचं. ते एक लक्षात ठेवा तुम्ही कुठल्या बेमध्ये तुम्ही काय तिकीट काढलंय ते. B5 आहे ना, विचार ना. नाही इकडून नाही. चला B32 स्कॅनिंग टाईम. तिकीट इथं स्कॅन करायला लागतं. तुमच्याकडे मोबाईलमध्ये आलं असेल तर तुम्हाला स्कॅन करा. तिकीट स्कॅन केले जातात आणि थोडा स्कॅनिंगला वेळ लागतो आज का आत्ता काय माहिती का. आमचं नशीबच तसं आहे. स्कॅन झालेलं आणि 1800 रुपये वसूल करायचे आहेत म्हणून आम्ही ॲटलिस्ट पाणी पिऊन तरी जाणार आहोत. म्हणजे 1800 तर पाणीच प्यायचं दिवसभर. इथं असे पिण्याच्या पाण्याचे कॅन्स आहेत. फ्री वॉटर आहे. तर इथे तुम्ही पाणी पिऊ शकता. आणि त्या बाजूला तिकडं फूड स्टॉल पण आहेत. ही एक चांगली गोष्ट झालेली आज. स्टॉल्स किमती बघा काय जबरदस्त. समोसा 80 रुपये. वा कुठे ठेवला होता समोसा 80 रुपये. भेळ 80. सँडविच 100. ग्रिल सँडविच 150. वडापाव किती होता रे? 50 रुपये वडापाव. वा चला लुटा लूट. आणि आम्ही चालत अखेर स्टेडियममध्ये आलेलो आहे. नॉर्थ स्टँड बघूया. चला प्रॅक्टिस चालू. आणि आम्ही आलोय. वाव माहोल बघा इकडे. जबरदस्त. खरंच जबरदस्त माहोल. आता काही बोलताय तिकडं होतं का आपलं? हो आलोय आम्ही आता ग्राउंड. तिकडे बसा ना. मध्ये खूपच लांब दिसतंय पण माहोल जबरदस्त आहे. म्हणजे दिल खुश हो गया. Round of applause. Yes. Come on. Rohit Sharma. Come on. Hey, Rishabh Pant. हे माहोल बघू शकता तुम्ही. जबरदस्त आहे. सगळे एकदम खुशीत आहेत. आपल्या आवडत्या प्लेयर्सला बघितलं. इकडे कोण आहे? 41 कोण आहे? हा कोण आहे इकडचं 41? बॉल फर्स्ट विकेट. कम ऑन. मला पहिला बॉल दिवसाचा. काय होईल तुला वाटतं? LBW पहिल्या बॉलात? LBW होणार आज पहिला. यस बघूया संजोगची जीप काळी आहे का गोरी आपण बघू आता. फर्स्ट बॉल. तुझी जीप पांढरीच आहे. तुझी जीप पांढरीच आहे. हा 3 बॉल झालेले आहेत आणि माहोल डेव्हलप होते आता. कमॉन कमॉन कमॉन. अरे यार कशी उजळलेलं आहे. जडेजा इकडे चालत येतोय बहुतेक मिड ऑन ला. अरे यार लॉंग ऑफला यायला पाहिजे तो. हा थोडा मागे. अरे यार रॅपिड टाकलाय बघ. नंतर जडेजा खाली आलेला. अपील झाली होती LBWची पण पिचिंग आउटसाईड लेग स्टंप होता.
अरे यार 4 झालेले 226 5 विकेट. काही बॉल स्पिन वगैरे तर होत नाही आणि म्हणजे ते असं वाटत नाही की विकेट पडेल. ते जीप काळी कर रे. हां पडेल आता विकेट जाईल. चान्स गेलेले जातात कॅचचे. विकेट बाय विकेट. अरे आत्ताच बॉल झालेला. यस सकाळची पहिली विकेट नाही काढता आला कारण माहिती नव्हतं व्हिडिओ झाला. मी जरूर हा व्हिडिओ टाकेल. जबरदस्त बोल्ड इथून दिसला आम्हाला. 6 विकेट आत्ताच विकेट पडलेली आहे. जबरदस्त. परत जोश इज बॅक. सगळ्यांमध्ये जोश दिसतोय. तर म्युझिक चालू झालं आहे. आता नेक्स्ट बॅट्समन सँटनर आहे लेफ्ट आर्म. बघा माहोल सगळे ओरडत आहेत. आत्ता विकेट गेलेली आहे त्याच्यामुळे. आता फर्स्ट बॉल आहे. बघूया काय होत आहे. जडेजा. is back. Oh यार जबरदस्त जबरदस्त. ज्याला आता लॉंगॉनला ठेवलेला आहे. मे बी कॅच मार. आई ग आत्ताच कॅच सुटलेली आहे. म्हणजे खूप हार्ड कॅच होती. आपला कमान कमान उभरा उभरा कॅच आहे. सेकंड विकेट. यस 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 यस. आत्ताच कॅच घेतलेला आहे जडेजाच्या परत बॉलिंगवर. आणि परत संजोग बोलला होता की आउट होणार आहे. ती काळी निघाली होती. आउट झालेला आहे. आणि जडेजाची दुसरी विकेट होती. अरे यार आउट है. फिलिप्स आहे तिथं. त्याला कशा सांगता 8चं विकेट. हां त्याला सांगा तो पण आउट होईल. साऊदी गेलेला आता 0. इंडिया जीतेगा. फिलिप्सला आउट करा. एक रन देतात. चालले म्हणून व्हिडिओ ऑन ठेवला आहे मी. त्याच्या विकेट भेटते का. घेऊन टाक DRS. घरी टाकायचे. घेऊन टाक DRS. 8 सेकंड. 7 6 5 4 3 2 1.
TRS ला आउट होता पण रोहित शर्माने घेतला नाही तो विकेट आणि नंतर सेकंड बॉलला कॅच आउट. यस बॉल ऑफ विकेट दुसरा दिलं. पण नाव काय राहिलं, नाव काय आहे बॅट्समनचं? रोकरी लास्ट मॅन ऑन द फील्ड. जडेजा बॉलिंग करतोय आणि चौथी घेणार जडेजा विकेट. माहोल जबरदस्त झालेला आहे आता. मला चालू ठेवायलाच लागणार आहे कारण लास्ट मॅन बघूया परत. ओ चांगला डिफेन्स. अरे जडेजा तिकडे गेला बघ. बापरे, आणि आम्ही काय बडे मारलेले. चला अश्विन आणि फिलिप्स मला वाटतं आता मारणार आहे कारण तो आताच लास्ट मॅन इन आहे त्याच्यामुळे तोच एकटाच बॅट्समन राहिलेला आहे. चला पुन्हा एकदा. अरे जाणार तो जाणार. नाही रन नाही काढली, रन नाही काढणार, रन नाही काढली. एक रन होती म्हणून फिलिप्स रन नाही घेतली. हो छकडा. खूप होता होता वाचला. 6 मारला त्यांनी आणि बॉल आहे म्हणून सगळे फिल्डर्स आत बोलवलेत. मस्त स्वीप मारलो. फील्ड चेंज. रोहित शर्मा फाईन लेगला गेला कारण शेवटचा बॉल आहे. लेग साईडच लावलेत सगळे बघ. 4-5. अमानाश. अरे यार काढला शेवटी त्याने. नाही परत एक रन नाही काढले. रन घेणारच नाही. आई ग छकडा मारला ते. 6. गेला परत मारला लॉंग ऑफला. नाही काढला काढला एक. अरे डिसिजन पेंडिंग. यस बघूया आता काय होतंय. स्टाफची आता तयारी सुरू झाली आहे. साफसफाई बॉलिंग मार्कर बॉलिंग करताना प्रॅक्टिस. मॅच स्टार्ट झाल्याने मॅचच्या पहिल्याच बॉलला एकदम यशस्वी जयस्वालचा कॅच घेतला की नाही माहिती नाही आम्हाला. मी तुम्हाला टी व्हीवरून म्हणजे वेबवरून स्क्रीनशॉटवरून दाखवली तर डिसिजन पेंडिंग आहे. काय माहिती हातात गेला आहे का टप्पा पडला. डिसिजन स्टील पेंडिंग. जयस्वालने एक 6 मारलेला आहे. ते बघा समोर ॲक्शन रिप्ले. मला व्हिडिओ कॅप्चर नाही करता आला. जबरदस्त घुमा देता घुमा के.
काम कसं करणार आली परत आली मेक्सिकन वेव. आपण पण सामील होऊया. 1 2 परत आली रस्ता गाव मेक्सिकन वेव. चला काय आमच्याकडे दाखव. इकडे फोकस कर. इकडं पास्टरला देऊन आता स्पिनर डायरेक्टली काढले. अरे आता स्ट्रायकरला आहे तसाच घे नंबर. मी आता बॅटिंग करतो ना त्याच्या मागे बसतो. आमच्याकडे आणणार आहे. गेलेला आहे पण अंपायर लेग बाय देत होता पण नाही घेतला DRS. 4 रन्स लेग बाय. अरे आउट. रोहित शर्मा आउट. का कसा चांगला आहे. 55वर जयस्वालने आत्ताच चौका मारला. रोहित शर्मा आउट झाला. तेच एक नुकसान आहे आपलं. जयस्वाल खरंच चांगला खेळतोय. आत्ताच एक रिव्हर्स स्वीप मारला. इथे समोर स्क्रीनवर दिसत होतं पण आता गेलं मस्त ऊन आहे. हवी झाला आहे माझा पण मॅच बघायला खूपच मजा येते. वाव. इंडियाची 50 झाली. आमचं पाणी पण आलं. वा वा वा. थँक्यू संजोग. यस 50 अप 50 अप. जबरदस्त माहोल आहे माझ्या मागे. वाव. चला थोडासा ब्रेक घेऊया. घेऊ. शॉट रे. काय करतो
डे 3 लंच आणि जबरदस्त परफॉर्मन्स आहे इंडियाचा. तुम्हाला मला हे सांगायचं आहे की बघा ही पाण्याची बाटली आहे, इथं 50 रुपयाला विकतात आणि आपल्याला एक पाण्याची बाटली अलाव नाही करत घरून येऊन. म्हणजे काय करायचं माणसाने. त्याच्यावर MRP पण छापलेली नाही आहे बघा आणि असंच विकतात. काय सांगायचं आता. पाणी पण 50 रुपये. बाहेर ही बाटली इथे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे लिहिलेलं आहे बघा. 20 रुपयाची बाटली आहे ही. 20 रुपयाची बाटली आहे, इथं 50 रुपये. काय एवढं खास करून विकतात देव जाणे. समोर आकाश चोपडा जातोय लाईव्ह थोड्या वेळाने. त्यालाच विचारा काय आहे तो. सायमन काय प्रेडिक्शन आहे आपली इथं कॉमेंट्री चालू ठेवा. काय प्रेडिक्शन आहे म्हणजे 200 आपटून पाण्याची बाटली घेतली विकत. अरे ते नाही प्रेडिक्शन. मॅच बद्दल सांगा. प्रेडिक्शन आपण 3 विकेट जातील आपल्या. टोटल 359 चेस मध्ये. ओके 200 बघू आज आपण. येस. एक जयस्वाल. ओके. शुभमन गिल. ओके. आणि विराट कोहली विनिंग शॉट मारेल. यस. मॅच आपण अशा प्रकारे जिंकूया. येस. आणि आपला आलेला हबीबी. बॅनर रेडी भाई. लाइन है QR पे मारो 10-10 रुपया. जस्ट शॉर्ट. बढ़िया है. चाललेलं आहे आता. आमचं तर पोट भरलेलं आहे पण बघून अजूनही पोट भरत नाही. माझ्या मागे आहे जबरदस्त स्टेडियम आणि खरंच एन्जॉय करतो आम्ही. मला वाटतं अर्धा पाऊण तासानंतर मॅच सुरू होईल. तोपर्यंत आम्ही जरा फिरून घेतो इकडे तिकडे. यस. अरे इधर स्पाइडर क्या बोला. इधर घुमाओ. यहाँ पे बोर्ड है. अच्छा चलो आगे जाओ. हाँ यस. पहिला बॉल लंच ब्रेक. सगळं रिकाम होत आहे. शॉट रे. आवाज. वेल प्लेड. मुरीला तो टोमॅटो आला. जयस्वाल. DRS घेतलेले आता. LBW साठी घेतला ना. कॅश तर सुटला म्हणतोय DRS ला नव्हतं. नाही सांगत होता. कशाला घेतला. दिवस करा असला मग चुकलाय. ते बघ तेव्हा लागले. बघ तेव्हा. अरे ते बघ बॅट. ग्राउंड आहे. ग्लोव्हजला लागलाय का रे. लागला. ग्लोव्हजला लागलाय थोडासा. ग्लोव्ज आहे वाटतं. अरे ग्लोव्हजला लागला. इथून दिसतंय. आउटसाइड ऑफ. दुसरा रिव्ह्यू पण गेलेला आहे आणि एकच रिव्ह्यू राहिलेला आहे. म्हणजे मॅच इंडियाच्या दिशेने येताना दिसते मला. आउट झालेला आहे पण हा रोड आहे विराट कोहलीसाठी.
टक्क्याने झालेला आहे 100 ऑफ इंडिया. चला आणखी 260 राहिले. यस, गुड शॉट. शॉट आहे यार. काल 6 गेला. काल 5 4-3-3 आहे. 4-3-3. ग्राउंडच्या आतमध्ये काय वाटत नाही. आपण नाही घेतोय ना 12:30-1 वाजता मॅच. 0 फॅसिलिटीज. हा ऋषभ पंत. एक्सप्रेशन वरून तरी आउट वाटतोय पण अरे कशाला त्याचाच कॉल होता पंचच कॉल आउट. पंत आउट आहे. वॉशिंग्टन सुंदर आला. काय गरज नव्हती रे. गरज नव्हती. नाही जाऊ दे. हा नाही म्हणलो. हा पडत बस. रन नाही काढत. चौके मारायचे फक्त आपल्याला. आवाज बिकट हालत आहे इंडियाची पण वी आर स्टील फायटिंग. वॉशिंग्टन सुंदर आणि सरफराज आहे आता. अरे बापरे आउट आहे. ट्रू ग्लेन गोड फिलिप्स. अच्छा ब्लॅक कॅप्स. अच्छा खाली ब्लॅक कॅप्स. थँक्यू दया येते का रे जरा. दया तारक मेहता मध्ये ना. हा दया नाही CID मध्ये पण आहे. असा मारायचा होता त्याला पायावर गेला. गाणं म्हणते कधीतरी होणार झालं की नाही. गणन गाणं म्हणतो. टी टाइम आता आणि आपल्याला टी इथं भेटणार नाही. इंडियाची हालत खूपच खराब आहे. ते बघा 181 रन्स पाहिजे अजून जिंकायला. काय माहिती दोघं सेंचुरी. हां सेंचुरी मारू शकतात दोघं. तोपर्यंत आपण लढत राहू म्हणजे एका जागेवर बसून. अगोदर टी कसं व्हायचं माहिती आहे ना ते गाडी. आफ्टर टी टाइम प्लेयर्स येत आहेत. 7 विकेट गेल्यात. 178 रन्स. ॲज अ ट्रू फॅन आम्ही स्टेडियममध्ये अजूनही बसलो आहे आणि स्टेडियम थोडंसं रिकामं झालं आहे. मला ते सगळे ट्रू फॅन्स आता बसलेले आहेत तिथं. बघूया काही चमत्काराची तर अपेक्षा आहे.
ग्लेन फिलिप्स लागतं. शॉट आहे. दोनशे 200 अप 200 अप. इंडियाच्या 200 झालेला आहे. बिग राउंड ऑफ अप्लॉज. यस. अरे 200 दौड़े पूरी. 200 दौड़ा पूरी. अश्विन निम्म बोलली केला आता. आणि आता इथं रिकामं व्हायला लागलं स्टेडियम. अजून जा लवकर जा. आम्हाला ट्रॅफिक तरी भेटणार नाही. मी तुला विचारलेलं येणार की नाही, तुला म्हणते येणार अशी. साईडला 6 येणार या आशेने आम्ही आता कॅमेरा चालू केलाय. आकाशदीप आला. अरे बापरे. डिफरन्स बघ. जिंकायलाच लागणार. काढतच नाही रे. घेतला जाता कॅच. अरे वा. आल्यानं कारणास्तव अभयला म्हणा तू आल्यानं कारणास्तव आम्ही फक्त दोघांची बॉलिंग बघितली. न्यूझीलंडला काय भेटत, इंडियन टीमला भेटत, तर कुठली वेगळी असते. हां. कबड्डीची ऑस्ट्रेलिया असते तर चालेल. वेगळा असतो पुल्या मसाला पुल्यामध्ये. हा रोर होता आकाशसाठी. कारण त्याने 23 बॉलमध्ये 1 रन काढलेले. पहिली रन त्याने काढलेली आता. लिसन टू दिस. आकाश. अरे आउट झाला. अरे बुमरा आलेला आता. क्या घुमरा. बुमरा. थांबून मारला. बुमरावर विश्वास बघ. आणि जडेजा आहे. ते वाटतं अजून एक. काय होतं ते निघलाय पूर्ण यार. घेतला आणि आऊट झालेला आहे जडेजा. त्याने हबीबी शेवटची विकेट पडलेली आहे. आपला दिन ते सार्थक झाला आहे. पण इंडिया हारली रे. 12 वर्षांनी इंडिया कुठली तरी सिरीज हरलेली आहे इंडियामध्ये.
12 वर्षांनी सलग 12 वर्ष आपण कुठलीच सिरीज हरलो नव्हतो. त्या रीतीने प्रेझेंटेशन त्या साईडला आहे तिकडे आणि आम्ही ॲक्च्युली अपोजिट साईडला आहोत. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. इकडे माझ्या मागे प्रेझेंटेशन चालू आहे आणि इथून काय जायची तर सोय नाही आहे. चला निघण्याशिवाय आता काही पर्याय नाही आपल्याला. आणि इंडिया हारली याचं वाईट वाटतं पण मॅच बघायला आली त्याच्यामुळं खूप छान वाटतं. आणि पुढच्या वेळी परत कधी मॅच असेल मला वाटतं जानेवारीमध्ये तेव्हा आम्ही येऊ पुन्हा एक व्लॉग बनवू आणि मग तुम्ही बघा मोठ्या टी व्हीवर बघा मोबाईलवर बघा. आणि सकाळी ज्याची जीप चांगली होती तो हा इकडे उभा आहे. आपल्या इंडियासाठी काही जीप चांगली भेटली नाही त्याची कारण आता गेम आहे शेवटी. हार जीत आहे आपली आधी हार आहे कधीतरी जीत असेल बघूया. आता इथून बाय बाय करूया आपण आणि पुढच्या वेळी भेटू. महत्वाची व्यक्ती भेटलेली आहे बघा. Of this match. Got the presentation party to my left, Advocate Kamlesh Bisal, Honorary Secretary, Maharashtra Cricket Association. Mr. Abhishek Ocha, Dream 11 Game Changer fan. Mr. Sunil Shahare, Life Mitra, SBI Live. Mr. Vikas Shetty, Distributor, Campa. Mr. Rohit Anil Ulape, Area Sales Manager, Pune Atomberg. And Miss Shazia Khan, Zonal Head West 1, IDFC First Bank. Time to have a chat with the Indian skipper, Rohit Sharma. Rohit, a disappointing part, just immediate reflections at the end of this test match as a skipper. Disappointing. It's not what we expected, but again, we've got to give credit to New Zealand. They played better than us. We failed to capitalize on certain moments in the game which were thrown at us. We failed to respond to those challenges, and we sit here with that result. They were like 200 out for 3, and then for us to come back and get them bowled out for 259 was a great effort. But again, I thought it wasn't a pitch where a lot was happening. We just didn't bat well enough. Had we gotten closer to that score of first inning, things would have been slightly different. But again, New Zealand played better. India are still top the WTC rankings, and you've got one match in the series and also 5 important games in Australia. आणि इकडे एक मजेशीर चालू आहे त्याचं समोर प्रेझेंटेशन चालू आहे पण इकडे रोहित शर्मा चाललाय त्या बाजूला आणि सगळी लोक तिकडे धावतात. हे बघा त्याला म्हणतात फॅन फॉलोइंग. Outstanding drives on the field, 13-4, brilliant fielding performance. He's just been electric. You can put him anywhere and you know what you get from him. It's a proud moment for Tom. मला नसतं